शेवटचा मुद्दा फक्त आपल्या समोर मी ठेवतो तो म्हणजे गोहत्येचा। मागच्या अभिभाषणामध्ये पण मी गोहत्येचा विषय आपल्या समोर ठेवला होता अध्यक्ष महोदय। गोहत्या रोजपणे रोज महाराष्ट्रामध्ये होत आहेत, कोकणामध्ये होत आहेत। गोहत्या थांबवण्यासाठी आपण काय कायद्याची तरतूद वाढवणार आहे की नाही? बेलेबल ऑफेन्स हा नॉन बेलेबल करणार आहात की नाही? कारण का जोपर्यंत बेलेबल ऑफेन्स आहे, हे जे कोण ह्या सगळ्या धंद्यात आहेत हे कधी सुधारणार नाहीत। यांचे धंदे, यांची घरं ह्याच गोहत्येच्या वर चाललेली आहेत, गोमांसावर चाललेली आहेत, यांची तस्करी चाललेली आहे। रोज इथून पुढे मी त्या दिवशी भोसले साहेबांनाही बोललो, भोसले साहेब इकडे आमदार आहेत कराडचे। कोकणामध्ये जी तस्करी होते ती कराडमध्ये त्यांचे काय धंदे, त्यांचे काय कत्तलखाने आहेत, ते कधीतरी सरकारने उद्ध्वस्त करावेत। जोपर्यंत हे कत्तलखाने आपण उद्ध्वस्त करत नाही साहेब अध्यक्ष महोदय, आपल्याला काय अधिकार बसतो? आपण हिंदुत्व म्हणून सरकार म्हणतो, आपल्याला काय अधिकार बसतो सांगायचा? म्हणून मला आपल्या विनंती करायची आहे की हे कत्तलखाने उद्ध्वस्त झाले पाहिजेत आणि हा गोहत्येचा कायदा हा सरकारने नॉन बेलेबल करायला पाहिजे, एवढी आपल्या समोर विनंती करतो। अभिभाषणाला समर्थन करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अध्यक्ष महोदय, मी नेहमी गोहत्या ही महाराष्ट्रामध्ये थांबवावी ह्याच्यासाठी मी सातत्याने बोलत असतो, प्रयत्न करत असतो। अध्यक्ष महोदय, गोहत्या थांबली आहे का महाराष्ट्रामध्ये? एकदा तपास घेऊन बघा काय चाललंय, एकदा तपासा। ह्याच सभागृहामध्ये बोलण्यात आलं होतं की जो हिस्ट्री शीटर भेटेल या गुन्ह्यामध्ये दुसऱ्यांदा जो गुन्हा त्याच गोहत्येच्या म्हणजे गोहत्ये संदर्भात जो कोण दुसऱ्यांदा गुन्हेगार सापडेल त्याच गुन्ह्यामध्ये सापडेल त्याला मोका लावण्यात येईल, असं ह्याच सभागृहामध्ये सांगण्यात आलं होतं। तुम्ही साहेब अध्यक्ष महोदय कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये कोणालाही पाठवा, त्या पीआयशी बोला। आम्ही त्याला सांगतो अध्यक्ष महोदय हा दुसऱ्यांदा पकडला गेलाय, ह्याच्यावरती तुम्ही मोका का लावत नाही? हा सराईक गुन्हेगार आहे, हिस्ट्री शीटर आहे, गोहत्येमध्ये ह्याचा अनेक वेळेला नाव आलेलं आहे, तुम्ही ह्याला मोका का लावत नाही? अशी आम्हाला कसली ऑर्डर नाहीयेत असं सांगण्यात येतं। आपण गायींना वाचू शकत नाही, एक पण गाय का महाराष्ट्रामध्ये मारली जाते अध्यक्ष महोदय? आणि किती वेळा आम्ही सभागृहामध्ये बोलायचं, ओ मोका लावला जाणार असं ह्याच सभागृहामध्ये सांगितलं गेलं, मग का लागला जात नाही? एक तरी नाव जाहीर करावं सरकारने की ह्या गुन्हेगारावर हा गोहत्ये बंदीमध्ये गोहत्येच्या ह्या केसमध्ये हा पकडला गेला आणि ह्याच्यावर आम्ही मोका लावला, असा एक आरोपी या सभागृहामध्ये तुम्ही जाहीर करावा। माझी विनंती आहे सभागृहाला। आपण साहेब असं करणं योग्य नाही। हे सगळे गोरक्षक, हे जे आपली जीवाची बाजी लावून जे रस्त्यावर उभे असतात त्यांच्यावरती खटले काढले जातात, त्यांच्यावरती खटले आणले जातात आणि ते केसेसमध्ये अडकले जातात साहेब। माझी विनंती आहे सरकारला, अध्यक्ष महोदय ह्याच्यावरती मोका तुम्ही लावला पण ते खाली पोलीस स्टेशनला माहित नाही, एसीपी डीसीपीला माहित नाही। अहो इथे गोळी मारली जाते कोणाच्या तरी बिल्डिंगवर, त्या रोहित शेट्टीच्या त्या इमारतीवर बिल्डिंगवर गोळी मारली गेली, त्याचं प्रोटेक्शन बघा साहेब किती आहे। तुम्ही जेव्हीपीडीच्या त्या रस्त्याने जा, त्या रोहित शेट्टीच्या बिल्डिंगवर गोळी मारली गेली आणि रस्ता जाम होतो संध्याकाळी, इतके बॅरिकेड लावून ठेवले तिकडे। अहो रोहित शेट्टीचा जीव महत्वाचा आहे, आमच्या गायींचा नाहीये। ही कुठली पद्धत आहे? अहो जाऊन प्रोटेक्शन बघा त्याला किती दिलेलं आहे, द्या प्रोटेक्शन, माझी काय हरकत नाही। पण एका बाजूला आपण सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे की या बाबतीमध्ये मोका कायदा लावला जाईल, मग तो लावला का जात नाही? अजूनपर्यंत किती मोकाच्या अंतर्गत या किती लोकांना घेतले गेले, त्यांच्यावर त्या केसेस झाल्या, एकदा सभागृहामध्ये होऊन जाऊ द्या। मी विनंती करणार आहे महाराष्ट्रामध्ये गोहत्या ही थांबली पाहिजे। राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये माझ्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये हे उघड चाललेलं आहे, हे उघड धंदे करतायत, यांचं नेक्सस आहे। आंदोलनं केली तरी हे थांबत नाहीयेत, अनेक आंदोलनं झाली, आम्ही अनेक आंदोलनं केली, अनेक आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झाल्या, पण ही गोहत्या थांबत नाहीयेत, ह्यांचा व्यापार थांबत नाहीये। ह्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही तर उद्या कायदा कोणाला तरी हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती इथे आहे।